आता काही लोक असं म्हणतात की शासनानं कुठं दर कमी केलाय, दूध संघवाल्यांची चाल आहे, तर तुमचं काय मत? त्यावेळेस आपण असं तरुणांना सांगायचं की नोकरीपेक्षा दूध धंदा चांगला आहे. आज काय परिस्थिती वाटते तुम्हाला? म्हणजे तुम्हाला गोळीपेंड वापरायचं नाही, भुसा नाही, मिनरल मिक्सर नाही, काय नाही, फक्त त्यांचा चारा द्यायचा आणि तुमचा दूध धंदा करायचा. म्हणजे फक्त तुमच्या शेतकरी मित्रांनो, TMR एक पद्धत आहे आपल्या चाऱ्यामध्ये गुरांना चारा देण्यासाठी. तर आता ही TMR ची पद्धत काय, नक्की यामुळे फायदा काय होतोय, या विषयाची माहिती आज आपण दिनेश लंगोटे यांच्याकडून समजून घेणार आहोत. मित्रांनो, TMR पद्धत यामुळं कुठलाही पेंड देण्याचा खर्च नाही किंवा भुसाही देण्याचा खर्च नाही किंवा ते आपल्याला द्यावं लागत नाही. तर ही काय पद्धत आहे, यामध्ये काय काय फायदा होतो, याविषयी दिनेश यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार दिनेश. नमस्कार. तर दिनेश, आता म्हणजे TMR पद्धत तुम्ही गेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की आता थोड्या दिवसात आपली TMR ची एक पद्धत नवीन येते, तर ती आम्ही चालू करणार आहे. तर केली चालू ती तुम्ही? चालू केली. ते आता 6 महिने झाला आपण चालू केलेले. TMR चालू केल्यापासून आपल्याला म्हणजे गोळीबस ठेवायचं कसलं टेन्शन राहिलं नाही. गयावरती घ्यायच्या, मुक्त संचार म्हणून वरती घ्यायच्या, दारा काढायच्या आणि TMR टाकायचा आणि लगेच सोडून द्यायच्या. एक अर्धा पाऊण तासात आपलं सगळं होतंय, खायचं ह्याचा विषय मिटतोय. बर. आणि ते TMR चालू केल्यापासून गोळीबसचा म्हणजे कसला एक डबा पण गोळीबस ठेवला नाही, 1 किलो पण गायला ठेवलं नाही. म्हणजे आणायचीच गरज नाही. आणलाच नाही मी, 6 महिने झालं गोळीबसला आणलाच नाही. सगळं त्यांनी काय तुम्हाला चार्ट दिला की बाबा यामध्ये काय काय घटक आहेत? नाही दिला. त्यांनी सांगितलं ना आपल्याला, बाबा ते ह्याच्यात पण निघत होतं ना, ज्यावेळेस आपण सुरुवातीला केलं होतं चालू, त्यात हरभरा पण निघायचा. हरभरा निघायचा, अजून तसं सोयाबीनची काटकं निघायची, हरभऱ्याची आम निघायची, कुट्टी मोरगासाची कुट्टी निघायची. म्हणजे सगळं आपलं मिक्स करून जे आपण ठेवत नाही ना गायला, ते सगळं त्याच्यात आहे. बरं. आजपर्यंत आपण केव्हा हरभऱ्याची कुट्टी ठेवली असते का, म्हणजे आम ठेवली असते का, हरभरा ठेवलं नसतं, सोयाबीन ठेवलं नसतं, ते सगळं त्याच्यात आहे. बरं. म्हणजे की कधी कधी आपल्याकडं वातावरण नसतं एखाद्या पिकाचं, तर ते आपण निवडत नाही, तर मग तूर असेल किंवा काय आपल्या भागात जास्त पिकत नाही, तर मग ते तुरीचं पण भुसकट त्यामध्ये असतं. तुरीचं पण भुसकट आहे. बरं. म्हणजे की ओव्हरऑल सगळ्या गायींच्या डाएट नुसार तो तुमचा चारा बनवलेला आहे. आणि ते सगळं ड्रायमेट आहे. पाण्याचा विषय म्हणजे आपल्या एसने वाढतोय, डिग्री वाढते, सगळाच विषय वाढतोय. आणि गायांना कंपल्सरी एकसारखं खायला भेटते. म्हणजे वर्षानुवर्षी एकसारखंच खायला भेटते. आपण कसं बाबा मका आली की मका टाकतो, पुन्हा झालं की पुन्हा होंडी टाकतो, असं राहणार नाही. डायरेक्ट एकच चारा, म्हणजे की त्याची पचनक्रिया चांगली राहते, दुधाची क्षमता टिकून राहते. महत्वाचा विषय म्हणजे दूध कमी जास्त होतच नाही. आपण कसं मका टाकली 4 दिवस दूध वाढतं, बरोबर. मका बंद केली की नेपेर टाकला की पुन्हा 4 दिवस रिवर्स येतं. तसं त्यात काहीच नाही. म्हणजे नुकसान होण्याचं प्रमाण फार कमी आहे. दुधाची एक लेवल राहिली आहे, टिकून राहते. काय फरक वाटतोय तुम्हाला? आता किती दिवस झालं तुम्ही हे वापरताय? 6 महिने झालं. क्लिअर 6 महिने झालं. 6-7 महिने होत आलं. अजिबात आमचं म्हणजे पूर्ण ताप कमी झालेला आहे. खायला नाही एवढं तर दुष्काळ पडला ना मागच्या वेळेस, खायला माणसाला व्यवसायावर पर्याय नव्हता, पण आम्ही 1 दिवस ऊस आणला नाही, वजालाच गेलो नाही. बरं. म्हणजे चाऱ्याला जायचा याचा खर्च, तो विचार करायचा विषयच नाही आता राहिला. खायला आणा जायचंच नाही. निवांत रिलॅक्स मध्ये असतो. बरं. हे कसं कळलं तुम्हाला TMR? ती कंपनी तुमच्याकडे आली? कंपनीचा माणूस आला होता. ते आमच्या गावात एक शेख म्हणून आहेत, म्हणजे जोडीदारच आहेत ती. बरं. ते चालले होते रोडनी, मग ते आले आपल्या गोट्यावर, गोट्या बिट त्यांना सगळं व्यवस्थित वाटलं. त्यांना वाटलं की मग ती म्हणली बाबा असं असं आहे, करायचं एक चालू. ठीक आहे म्हणलं, करू चालू. त्यांच्या साह्याने आपलं चालू केलं. मग आता लय भारी वाटायला लागलं. पण सुरुवातीला टेन्शन नाही का वाटलं की एवढी 50 किलोची बॅग 750 रुपये? सुरुवातीला टेन्शन म्हणजे गाया एवढ्या खराब व्हायला लागल्या होत्या, ते वाटायचं नसतं चालू केलं तर 1 महिना 2 महिना गायांनी लेवल सोडली. दूध पण कमी झालं आणि गाया हाडागल्या पण. त्यांना म्हणलं की राव असं कसं काय व्हायला लागलं? ते म्हणले 2-3 दिवस थांबा, पुन्हा तुम्ही म्हणता लागा लय भारी चालू केलं. मग त्या दिवशी मग ते आली होती, सारखी येतात विजिट देऊन देतात. त्यांनी बघितलं आता कसं काय, आता 1 नंबर वाटतं, कारण गायांच्या तब्येती अशा जागेवर राहिल्या आल्या, म्हणजे पहिल्यासारख्या गाय झाल्या. बरं. आता ते खाण्यामुळं काय काय बदल झाला गायींमध्ये? गायांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं. पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं, ऑटोमॅटिक दुधाचं प्रमाण वाढलं. बरोबर. दुधाचं प्रमाण वाढलं की आपला फायदा व्हायला लागला. आता ह्यांनी दर कमी केला, हे आपली यात काय चूक नाही. आता ह्यांचीच चूक आहे ती. त्यांच्या फायद्यासाठी ह्यांनी दुधाचं दर कमी केलं, आपला फायदा झाला की बाबा आपल्याला गायांचं हे सांगा, गायांना जी पाहिजे ती खायला भेटायला लागलं. म्हणजे की मिश्र प्रकारचा चारा गायांना मिळाला. मिश्र प्रकार. बरोबर. आता हे जर असेल तर ह्याच्या व्यतिरिक्त काय देताय का? दुसरं काय नाही. तीच फक्त म्हणजे मुरगास करायचं टेन्शन नाही, खायला आणायचं जायचं नाही. वावरात आपली रानं जरी पडून ठेवली ना तरी काही टेन्शन नाही. पाण्यामुळे रानात पडून जायचं आपली. बरोबर. त्याचं सुद्धा टेन्शन नाही. म्हणजे चारा त्यांनीच अवेलेबल करायचं, सगळं पोच तुम्हाला इथं. बरोबर. आता किती शेतकऱ्यांचा तुमचा गट आहे सगळं घेण्यात? आता आपली इथं फक्त मीच चालू केलेलं आहे, बाकीचं आपले दुसरं कोणाला नाही दिलं त्यांनी. बरं. आपलं म्हणजे इथं बरड आहे ना, बरड, मिरडे, राजुरी, इकडे इथं फक्त आपल्याकडेच आहे अवेलेबल, फक्त दुसरीकडे कुठंच दिलेलं नाही त्यांनी. बरं.
आणि याचा क्रायटेरिया काय, म्हणजे तुमच्याकडे किती जनावर असावी तेव्हा ते पोच करतात? त्यांना लागते 10च्या वर गाय लागते ते, आणि त्यांचं 100-150 लिटर दूध लागते त्यांना. आणि मुक्त संचारी म्हणजे त्यांच्या पण अटी आहेत ना, ते अशा कोणाला पण देत नाहीत. त्यांचा मुक्त संचार पाहिजे, आपलं दूध पण जास्त पाहिजे. म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे ना भाऊ, दूध कमी असलं परवडत नाही, मग जास्त दूध असलं तर परवडतंय. मग ते मुक्त संचार बघतात, गाय आहेत किती बघतात त्याच्यावरती देतात. म्हणजे डेली गाडी येते का 2 दिवसाला येते? दिसळ गाडी येते. बर बर बर. काल आली होती गाडी, आज नाही तर उद्या येणार गाडी. बर बर. आणि त्याचं काय तुम्हाला किती किलो दिला जातो चारा? ते 50 किलोची एक बॅग आहे, तर आपल्याला 8 बॅग येतात. बर. 400 किलो येते आपल्याला. हा, साधारण किती 400 किलोचं किती पैसे होतात तुमचे? 400 किलोचं बाकी 24 आणि 8 म्हणजे 4 बॅगाचं म्हणजे 5,000 रुपये होते आपल्या एका गाडीचे, एका ट्रिपचं 5,000 रुपये होते. बरं, आणि तेवढा पुरेसा आहे चारा? पुरेसा आहे आपल्याला. बरं बरं. पण त्यांची कमिटमेंट आहे का की बाबा रोज देणार, नाही तर मध्ये बंद केलं तर परत? नाही, त्यांना बोलून घेतले ना, बाबा तुम्ही आता भेटले तो आम्हाला आमच्याकडे पण खायला अवेलेबल आहे. मग आम्ही जर हे विकून टाकलं, आता आपल्याला बाकी वावरातल्या खायची काय गरज नाही, मग आम्ही विकून टाकलं आणि तुम्ही अचानक बंद केलं तर मग आम्ही कसं काय करणार? ते म्हणले पालखी होती ना आपल्या गावात बरडमध्ये एवढी मोठी, रातच्या 1:30 वाजता खायला आणलं होतं त्यांनी. बरोबर, म्हणजे कमिटमेंट. ते म्हणले काय बी उद्या खायला कमी पडणारच नाही. हा हा हा. खाया म्हणजे शॉर्टेज येणारच नाही. बर बर बर. तुम्हाला आता ही पद्धत चांगली वाटते? लय भारी. आपण घरी करू शकतो का ही पद्धत? करू शकतो की, पण ते आपलं एवढं मॅनेजमेंट होणार नाही ना. ते आपण हरभरा कुठून आणणार, ते आंबन ते नाही ना एवढं. बर बर. ते बाहेरनं मागवत ना, जे प्रोडक्ट्स कमी आहेत ना ते बाहेरनं मागवत. आता तुम्ही याच्यात थोडंसं बारकाईने बघितलं का की कशाचं प्रमाण जास्त आहे, कशाचं कमी आहे, किंवा कशाचं ऍव्हरेज प्रमाण? याच्यात गोळी औषध प्रमाण थोडं जास्त आहे. बर. आणि मकाचं कुटीचं जास्त प्रमाण आहे. बर. मग हरभरा हे आपलं नॉर्मल आहे. आता त्यांनी गोळी पेंट पण वापरतात? गोळी पेंट. मग कुठली कंपनीची वापरतात ते काय पर्टिक्युलर सांगतात का? त्यांनी नाही काय तसं, आपण पण विचारलं नाही बरं का. ते आता किसान ऍग्रोज म्हणजे ते त्यांच्याच हे वापरणार. बर बर बर. त्यांचा ब्रँड असेल, त्यांचा ब्रँडच वापरणार. हा हा हा. मग त्या ब्रँड नुसार त्यांची ती गोळी पेंट वापरतात. बर. म्हणजे तुम्हाला गोळी पेंट वापरायचं नाही, भुसा नाही, मिनरल मिक्सचर नाही, काय नाही, फक्त त्यांचा चारा द्यायचा आणि तुमचा दूध धंदा करायचा. म्हणजे फक्त तुमच्याकडे गाय पाहिजे, चारा ते देतात. ते आणून देतात. बर बर. मग आता तुम्हाला कसं वाटतं, आता मधल्या काळामध्ये आपण एक मुलाखत घेतली होती तुमची, तर त्या मुलाखतीमध्ये आपल्याला 70 ते 80 हजार रुपये सगळा खर्च जाऊन तुम्हाला फायदा मिळत होता. आजची विदारक परिस्थिती आहे, 24 रुपये दर झालाय. काय कसं बघताय आता तुम्ही? आता कसं आहे माहितीये का, त्यावेळेस दर होता जास्त, त्यावेळेस मजा वाटायची बाबा, आपल्या 34-35 रुपये दर बसतोय, आता बसतोय 24-25 रुपये. 10 रुपयाचा फरक लिटर मागे कमी झाला, जरा तर वाटते, पण आता काय पर्यायच नाही ना. हा. पण आता नोकरी न करता आपण दुग्ध व्यवसाय निवडला. हो. त्यावेळेस आपण असं तरुणांना सांगायचं की नोकरीपेक्षा दूध धंदा चांगला आहे. आज काय परिस्थिती वाटते तुम्हाला? आज जरा आहे बरं का तोट्यातच, पण होईल काहीतरी त्यातून. म्हणजे की कुठंतरी पेशन्स ठेवणं पण गरजेचं आहे. आता हे दराची चढ उतार ती 5वीलाच पुजलेली आहे, कंपल्सरी राहणार. म्हणजे की असं नाही की बाबा ही पहिल्यांदाच दराची घसरण झालेली आहे. म्हणजे की सगळे लोक टपूनच आहेत शेतकऱ्याच्या दूध धंद्यावर, दुधाचा दर कमी करण्यासाठी. आता काही लोक असं म्हणतात की शासनानं कुठं दर कमी केलाय, दूध संघवाल्यांची चाल आहे. तर तुमचं काय मत? तसं पण आहे बरं का. आता आम्ही काल गेलतो बारामती बाजारात, ते म्हणतात आमच्याकडे अजून दर कमीच झाला नाही. काय जी बाहेरच्या ठिकाणच्या आता बरीच माणसं आहेत ना बाजार, म्हणजे तिथं बाहेरची माणसं आली म्हणली आमच्याकडे अजून 35-36 रुपये दर बसतोय. फक्त कसं झालंय, आमच्याच भागातला जास्त म्हणजे जास्त प्रमाणात दुधाचा दर कमी झाला असं वाटतंय, कारण जे ती म्हणतोय आमच्याकडे दर 30-34 अजून नाही आम्ही. बर बर. मग आता हे काय झालंय, आता ह्यांची ह्यांना माहिती, ह्यांनी काय केलंय. बर बर. कधी तुम्ही चौकशी करण्याचा नाही का प्रयत्न केला? नाही केला. कसं कोणाला विचारणार, कोण सांगतो खरं. बाकीचे तर आपलंच खायला बसली ती, त्यांना काय, त्यांना भेटलं विषय संपला, त्यांना दूधच काय घेणं देणं आहे. पण आता मधल्या काळात तुम्हाला चांगला परवडत होता व्यवसाय, आजच्या काळात काय परिस्थिती आहे? आता जेवढं त्यावेळेस राहतो तेवढं राहत नाही आता. आता कसं त्यावेळेस 70 राहिलं म्हणजे आता 30 राहत, ते निम्म्याला निम्मच झाला ना, जर रिवर्स आला निम्माच, त्यामुळं तिथं निम्म भांडवल किती कमी झालं ना. आता काय साधारण किती गाय आहेत आता तुमच्याकडे? तेवढ्या आहेत, तेवढ्याच आहेत का, काय कमी जास्त? पहिले आहेत तेवढ्याच आहेत. पहिले आहेत तेवढंच. आता दूध देणारे किती गाय आहेत? दूध देणार 10 आहेत. बर, 10 देणार आहेत. हो, 10. बर बर. किती आहे दुधाचं कलेक्शन? दूध 160-170 लिटर आहे. बर बर बर.